हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये शेवटी तेच घडलंय ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. तायडीने नुपूरचा जीव घेण्याचा प्लॅन बनवला. तिला चक्क कोल्ड स्टोरेजमध्ये कोंडून ठेवलं आणि नुपूरला खूप त्रास झाला. कोल्ड स्टोरेजचं वातावरण तापमान खूप कमी असतं. नुपूरला थंडी वाजली आणि तिचा जीव जाणार इतक्यात मल्हार तेथे पोहोचला आणि मल्हारला या कोल्ड स्टोरेजच्या बाहेर नुपूरचं घड्याळ सापडलं आणि मग त्याने कोल्ड स्टोरेज उघडलं. तो आतमध्ये गेला आणि त्याला नुपूर दिसली. नुपूर बेशुद्ध पडलेली होती. कमी तापमानामुळे तिची अवस्था खूप बिकट होती. मग मल्हारने नुपूरला दोन्ही हातांमध्ये उचलून घेतलंय आणि आता नक्कीच तो नुपूरला हॉस्पिटलमध्ये नेणार, तिला बरं करणार आणि मग तिला इव्हेंटच्या ठिकाणी तायडी समोर नेऊन उभं करणार. तायडीची चांगली जिरणारे एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही तिच्या रूममध्ये असते आणि इव्हेंटला जाण्यासाठी बॅग भरत असते. पण अचानक नुपूरचा जीव घाबरागुबरा होतो. ती खूप घाबरते आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. नुपूर ही जागेवरच बसते. तिला खूप भीती वाटत असते. तेवढ्यात आशा तेथे येते आणि म्हणते, नुपूर, ही साडी तुझ्या बॅगमध्ये ठेव. पण नुपूरला अस्वस्थ वाटतंय हे आशाला समजतं. आशा विचारते, काय झालं नुपूर, तुला अस्वस्थ वाटतंय का, काय झालंय? तर लगेचच ती नुपूरला पाणी प्यायला देते आणि म्हणते, तुला बरं वाटत नाहीये, मी डॉक्टरांना बोलून आणते, नाही तर थांब, मी अन्वयला बोलवते. असं म्हणून आशा जाऊ लागते तर नुपूर तिचा हात पकडते आणि तिला थांबवते. तिला शेजारी बसवते. आशा विचारते, काय झालं? तर नुपूर तिला सांगते, आई, मला खूप भीती वाटतीये. आई विचारते, कसली भीती? तर नुपूर सांगते, इव्हेंटची भीती. आता आपण इव्हेंटला जाणार आहोत, पण हे लग्नाचं इव्हेंट आहे आणि तेथे गेल्यावर ते सगळे विधी, हळद, लग्न, हे सगळे विधी पाहून जर मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या, मी घाबरले, रडायला लागले, तर मग काय होईल? माझ्याकडून हे काम होईल का? आपण हे काम तर घेतलंय, पण ती जबाबदारी मी पार पाडू शकेल का? आशा मात्र नुपूरला ठणकावून सांगते, तू ही जबाबदारी पार पाडू शकतेस, तुला हे जमेल, तू काळजी करू नकोस. त्यामुळे नुपूरला थोडं बरं वाटतं, पण नुपूरला अजूनही भीती वाटत असते. आशा तिला समजावून सांगते, नुपूर, तू का घाबरतीयेस? मला हेच कळत नाहीये. आणि हे तुझं काम आहे, तुला हे काम करावंच लागेल, तुला हे काम जमेलच आणि तू करूनच दाखवशील. असा ठाम निर्धार ती नुपूर समोर व्यक्त करते. त्यामुळे नुपूरला सुद्धा हिंमत येते. तर इकडे तायडी मल्हारच्या केबिनमध्ये येते आणि मल्हारच्या केबिनमध्ये आल्यावर ती खूप चिडलेली असते. आता राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांच्या बायकोसमोर नुपूरने जर प्रेझेंटेशन दिलं, नुपूरचं जे कौतुक झालं याचा तिला खूप राग आलेला असतो. तिला खूप त्रास होत असतो आणि तिला आठवतं राजशेखर धोंडे पाटील तोंडावर तिला बोलले होते, तुमचं PPT वगैरे मला आवडलं नाही, मला हे नुपूर मॅडमचं प्रोजेक्ट आवडलंय. आणि मग तेव्हा राजशेखर धोंडे पाटलांची बायको काय म्हणाली होती, मल्हार साहेब, तुम्हाला हिरा मिळाला, हिरा नुपूरच्या रूपात, तिला जपून ठेवा. आणि नुपूरचं सगळ्यांनी कौतुक केलं. मल्हार म्हणाला, तायडे, तू हा इव्हेंट नक्कीच यशस्वी करशील, कारण मिस नुपूर तुझ्याबरोबर आहेत आणि त्या ब्लेसिंग इन डिस्गाईज आहेत, त्या अमेझिंग आहेत. हे सगळं आठवून तायडीला खूप राग आलेला असतो. तिच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असतं. कोणाला खाऊकी घेऊ असं तिला झालेलं असतं. आणि त्याच वेळेस सीमा नुपूरने बनवलेलं प्रोजेक्ट घेऊन येते. हे पाहून तायडीला खूप राग येतो, परंतु ती राग शांत करते आणि सीमाला विचारते, हे येथे का आणलंय? सीमा घाबरून सांगते, मल्हार सरांनी सांगितलं येथे ठेवण्यासाठी. तायडी म्हणते, ठीक आहे, ठेव येथे. आणि सीमा हा प्रोजेक्ट मल्हारच्या टेबलवर ठेवते आणि तेथून निघून जाते. तायडीला खूप राग येतो. तायडी या प्रोजेक्टकडे पाहते आणि हे प्रोजेक्ट जोरात फेकून देते आणि ते जमिनीवर पडून फुटून जातं. तायडी खूप चिडते आणि म्हणते, मल्हार, 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 तुला ती नुपूर अमेझिंग वाटते का? तुला फक्त तिचं काम दिसतंय आणि आता मी तिची अशी अवस्था करणार आहे ना की यानंतर ती तुला पुन्हा कधीच दिसणार नाही. असं बोलता बोलता तायडीच्या डोळ्यात पाणी येतं. तायडी म्हणते, जो तायडीला नडणार मी त्याला नाही सोडणार. आणि मग तायडी कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही.
तायडी मल्हारच्या टेबलवर केबिनमध्ये तोडफोड करू लागते. तिला खूप राग आलेला असतो, नुपूरचा राग आलेला असतो. तर इकडे नुपूर ही अजूनही घाबरलेलीच असते आणि ती आशाला सांगते, आई एक वेळेस मी इव्हेंट करेलही, स्वयंपाक बनवेल, पण तेथे सगळे लग्नाचे विधी सुरू असतील आणि ते विधी पाहून मला जर स्वतःला कंट्रोल नाही करता आलं तर काय होणार, मी रडू लागले तर काय होणार. आशा तिला समजावून सांगते, तुला रडू आलं तर रडायचं, त्यात कशाला कंट्रोल करायचं. नुपूरला आश्चर्यच वाटतं. आशा तिला समजावून सांगते, नुपूर तू ये ना स्वतःचं दुःख मनात ठेवतेस, कधीही बाहेर काढत नाही, कारण मला दुःख होऊ नये यासाठी तू असं करतेस. पण जर तुला रडूशी वाटलं तर मन मोकळेपणाने रडायचं आणि या इव्हेंटमध्ये तू जे सगळे विधी असतील ना ते जवळून पहा, त्यामुळे तुझ्या मनावरचं ओझं कमी होईल. तुला ज्या सगळ्या लग्नविधींची भीती वाटते ना ती हळूहळू कमी होईल आणि ज्या गोष्टीची भीती वाटत असते ना त्या गोष्टीपासून दूर पळालं तर भीती आणखीन वाढते. उलट ती गोष्ट करून पाहिली, त्या गोष्टीच्या जवळ गेलं ना तर आपली भीती दिवसेंदिवस कमी होते. तुझ्याबरोबर सुद्धा हेच होईल. तू या इव्हेंटनंतर एक वेगळी नुपूर असशील, तुझी सगळी भीती गेलेली असेल आणि तुला जगण्याची एक वेगळी आशा मिळालेली असेल. आणि आशा खूप छान स्माईल करते, त्यामुळे नुपूरची सुद्धा हिंमत वाढते. नुपूर म्हणते, आई तू नसतीस ना तर माझं काय झालं असतं, आणि ती आशाला घट्ट मिठी मारते. आशा म्हणते, नुपूर तुला एक खरं सांगू का, आजकाल माझा विसरण्याचा आजार आहे ना दिवसेंदिवस वाढतच चाललाय. नुपूर घाबरून विचारते, काय झालं आई. तर आशा सांगते, पहा ना मी तुझं अभिनंदन करायचं तर विसरूनच गेले. नुपूर विचारते, अभिनंदन कशासाठी. आशा सांगते, आता हा जो लग्नाचा इव्हेंट आहे त्यात तू जेवण बनवणार, सगळ्यांना तुझ्या हातचं जेवण आवडणार, मग तू सुमती इव्हेंटच्या गळ्यातील ताईत बनणार, सगळे तुझं अभिनंदन करणार आणि मग मला तुझं अभिनंदन करण्याची संधी मिळेल नाही मिळेल, म्हणून मी आत्ताच अभिनंदन करते. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. आशा म्हणते, चला बॅगा भरा, निघायचंय आपल्याला उद्या सकाळी लवकर. आणि नुपूर आपली बॅग भरायला लागते. तिला सुद्धा चांगलीच हिंमत मिळते. फ्रेंड्स, खरंच आशा आणि नुपूरचं हे जे नातं आहे ना ते खूपच सुंदर आहे. या दोघींचे डायलॉग्स, त्यांच्यातील जे सीन्स असतात ते पाहायला खूप मजा येते आणि दोघीही ताकदीच्या अभिनेत्री आहेत, त्यामुळे या दोघींचे सीन आणखीनच भारी होतात यात शंका नाही. तर दुसरीकडे तायडी तिच्या गाडीत बसलेली असते. तेवढ्यात ज्या शेफने नुपूरचे लाडू खराब केलेले असतात तो शेफ गाडीत येऊन बसतो आणि तायडीला सांगतो, मॅडम तुम्ही सांगितलं होतं ना तशी शेफ मिळाली आहे, अगदी नुपूरसारखी तिच्या हातची चव नाही आहे, पण नुपूरच्या आसपास ती पोहोचते आणि तिने ना नुपूरचे जे मसाले आहेत ना ते डिट्टो कॉपी केलेत, म्हणजे नुपूरच्या हातची चव आपल्याला नक्की खायला मिळेल आणि खरंच ती भारी काम करते. हे ऐकून तायडीला आनंद होतो आणि हा शेफ विचारतो, पण मॅडम यानंतर तुम्ही सगळं कसं करणार आहे. नुपूर त्या इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचली तर. तायडी म्हणते, ती नाही पोहोचू शकणार, तू नको काळजी करूस आणि तू तुझं तुझं काम कर. तर लगेचच हा शेफ विचारतो, पण माझ्या नोकरीचं काय. तायडी चिडून म्हणते, मी तुला प्रॉमिस केले ना तुला तुझी नोकरी मिळवून देईल, तर तुला नोकरी मिळेल, तू त्याची काळजी करू नको. हा शेफ म्हणतो, पण मॅडम. तायडी विचारते, बोल बोल काय बोलायचं ते बोल. तो म्हणतो, काही नाही काही नाही. तायडी विचारते, पैसे हवेत का. तर हा शेफ म्हणतो, नाही नाही, तुम्ही ती गुलाबाच्या बागेची गोष्ट सांगितली ना ती मला आठवतीये. तायडी त्याला एक पैशांची गड्डी देते आणि म्हणते, हे पैसे ठेव आणि मी जसं सांगते ना तसंच काम करायचं, काळजी करायची नाही. आणि ती शेफला तेथून हाकलून लावते. दुसऱ्या दिवशी सकाळी नुपूरच्या चाळीत नुपूर आणि आशा आपापल्या बॅगा भरून घराबाहेर निघालेले असतात. तर अन्वय हा किचनमध्ये असतो आणि चक्क त्यांच्यासाठी दही आणि साखर घेऊन येतो आणि म्हणतो, जेव्हा मी घराबाहेर जातो तुम्ही कसं मला दही साखर देता, मग आता तुम्ही जाताय तर मी तुम्हाला दही साखर देणार. आणि तो या दोघींना दही साखर देतो आणि तेवढ्यात मीना तेथे येते. नुपूर या दोघांचाही आशीर्वाद घेते. अन्वय नुपूरला आशीर्वाद देतो, पण मीना चक्क तिला विचारते, नुपूर पैशांचं काय, घर खर्चाचे पैसे कुठे आहेत. हे ऐकून अन्वयला खूप राग येतो. अन्वय चिडून म्हणतो, मीना हे काय, ती बाहेर चालली आहे, तिने तुझा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यावर असं पैशांबद्दल नसतं बोलायचं, मी तुला म्हटलोय ना मी तुला देईल पैसे. तर लगेच मीना चिडून म्हणते, आता तिच्याकडे नाही पैसे मागणार तर काय तुझ्याकडे पैसे मागणार का, घर मलाच चालवावं लागणार आहे, ती 4-5 दिवस बाहेर चालली आहे आणि मग तू दे पैसे. तर अन्वय म्हणतो, मी देईल ना, तुला एवढी काय घाई आहे. आणि या दोघांमध्येच भांडण सुरू होतं.
तर नुपूर त्यांना थांबवते आणि म्हणते, तुम्ही दोघे नका भांडू वहिनी, आपली नेहमीची जागा आहे ना, मी तेथे घर खर्चाचे पैसे ठेवलेत. तर मीना म्हणते, अरे देवा, मग आधी सांगायचं ना, एवढा वेळ मला विचारायला लावलं, आधी सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. आणि थांब बरं, मी जाऊन पाहते किती पैसे ठेवलेत तू, पुरेसे ठेवलेत का. असं म्हणून मीना जाते आणि पैसे पाहते. तेथे 1,500-2,000 रुपये ठेवलेले असतात. मीना चिडून म्हणते, नुपूर, फक्त एवढेच पैसे, एवढ्या पैशात काय होणार आहे. आणि ते चावरे वकील आले तर त्यांना कुठून पैसे द्यायचे, मी माझे दागिने नाही देणार. तर नुपूर म्हणते, वहिनी, आता मला हे काम मिळालंय ना, यातून हळूहळू पैसे साठतील. आपण चावरे वकिलांचे सगळे पैसे देऊन टाकू. आता आहे ना, आम्हाला उशीर होतोय, जास्त वेळ नाहीये, आपण नंतर बोलूया. असं म्हणून नुपूर आणि आशा निघू लागतात. तेवढ्यात छोटीशी ईशा तेथे येते आणि म्हणते, आत्तू, तू मला न भेटता जाणार आहेस का. तर नुपूर सांगते, मी असं कसं करेल, तुला न भेटता जाईल. आता आहे ना, मी 4-5 दिवस येथे नाहीये, मी तुला रोज व्हिडिओ कॉल करेल, पण तू सुद्धा रोज तुझा होमवर्क करायचा. ईशा हो म्हणते आणि आशा आणि नुपूरला म्हणते, तुम्ही दोघीसुद्धा एकमेकींची काळजी घ्या आणि काही वाटलं तर घाबरायचं नाही, तेथे वाघोबा काका आहेत ना तुमची काळजी घ्यायला. हे ऐकून नुपूर आणि आशा हसू लागतात आणि या दोघीही तिचे गोड गोड पापे घेतात, सगळ्यांना बाय बाय म्हणतात आणि घराबाहेर निघतात. पण मीनाला मात्र एवढ्या कमी पैशात घर खर्च कसा चालवायचा हेच टेन्शन आलेलं असतं आणि ती खूप चिडलेली असते. दुसरीकडे मल्हारच्या घरी मल्हार आणि तायडी हे दोघेही घराबाहेर इव्हेंटला जायला निघालेले असतात. तेव्हा रेवती मावशी त्यांना थांबवते आणि म्हणते, थांबा, मला तुमचं औक्षण करायचं आहे. तर तायडी म्हणते, अगं मावशी, कशाला, पहिलेच उशीर झालाय. तर रेवती मावशी म्हणते, नाही नाही, असं कसं, ही आपली संस्कृती आहे, महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर निघताना औक्षण करायलाच हवं. आणि ती मल्हारचं औक्षण करू लागते आणि मल्हारला म्हणते, तुला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना, तू नक्कीच यशस्वी होशील आणि हे कॉन्ट्रॅक्टसुद्धा यशस्वी करून दाखवशील. असं म्हणून रेवती मावशी मल्हारचं औक्षण करू लागते. तर लगेचच तायडी म्हणते, काय काकू, मला हे पटलेलं नाहीये. मला माहिती आहे तू त्याची मावशी आहेस, तो तुझा खूप लाडका आहे, पण मी सुद्धा तुझी पुतणीच आहे ना, आणि हे कॉन्ट्रॅक्ट मी लीड करतीये, तर तू मला ओळायला पाहिजे. मल्हार म्हणतो, हो मावशी, तू तिला ओळायला पाहिजे, तिचं औक्षण करायला पाहिजे. तर लगेचच मावशी म्हणते, आधी ना असं औक्षण मध्ये नाही सोडता येत, आधी तुझं औक्षण करते आणि मग तिचं औक्षण करते. तायडीची आई म्हणते, हो हो, बरोबर बोलतीये, असं मध्ये नाही सोडता येत. त्यामुळे तायडी तिला डोळे दाखवून गप्प करते आणि मग रेवती मावशी ही मल्हारचं औक्षण पूर्ण करते, त्याला गोडाचं खाऊ घालते आणि तायडीजवळ येते. तर तायडी हात जोडून म्हणते, नको नको, माझं औक्षण करू नको. मावशी म्हणते, असं कसं, तू तर म्हणालीस माझं औक्षण कर. तायडी सांगते, आता मल्हारचं औक्षण केलंय ना, मग माझं औक्षण झालं, औक्षण करण्याची काही गरज नाहीये, तर तू फक्त मला आशीर्वाद दे. मावशी म्हणते, ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देते, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, तू प्रत्येक कामात यशस्वी होशील. हे ऐकून तायडीला खूप आनंद होतो. रेवती मावशी म्हणते, पण मी तुझंही औक्षण करणारच आहे, आणि ती तायडीचं औक्षण करत असते. तायडी मनातल्या मनात विचार करते, वा काकू वा, काय भारी आशीर्वाद दिलाय तुम्हाला, तुझ्या आशीर्वादामुळे ना हा मल्हार उद्या रस्त्यावर भीक मागणार आहे, फक्त एकदाचा इव्हेंट होऊ दे. असा विचार करून तायडी खूप खुश होते. तायडी आणि मल्हार घराबाहेर जाऊ लागतात. तेवढ्यात तायडीची आई विचारते, तुम्ही किती दिवसात परत येणार आहे. तायडी चिडून म्हणते, अगं, तुझ्या आईने मला शिकवलंय की असं बाहेर जाताना टोकायचं नसतं, आणि तूच नाही शिकली का. तर तायडीची आई म्हणते, सॉरी सॉरी, पण तुम्ही किती दिवसात परत येणार आहे. तायडीला खूप राग येतो. मल्हार सांगतो, काकू, आम्ही 5-6 दिवसात परत येऊ. तायडीची आई खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, 5-6 दिवसांनी, म्हणजे मी मोकळी, मला या तायडीचा धाक नाही. हे ऐकून घरातील सगळे हसू लागतात. मल्हार आणि तायडी घराबाहेर पडतात. तर इकडे मल्हारच्या किचनमध्ये नुपूर आणि आशा दोघी लोकांचे डबे बनवत असतात. लोकांचे डबे तर बनवून होतात. तर नुपूर म्हणते, आई, मला खूप टेन्शन आलंय, आजच्या डब्यांचं तर झालं, पण पुढील 5-6 दिवस आपण इव्हेंटला जातोय, तेव्हा डब्यांचं काय करायचं. आशा सांगते, तू त्या काळेबाईंना सांगितलंय ना, त्या सगळं मॅनेज करतील, तू काळजी करू नकोस, आणि आपण फक्त आजच्या डब्यांचं पाहूया, त्यानंतर आपल्याला बाकीचं सामानसुद्धा गाडीत ठेवायचं आहे. तेवढ्यात विष्णू मामा तेथे येतात डबे घेण्यासाठी आणि ते विचारतात, आजच्या डब्यांचं झालं, पण तू कुठे बाहेर चालली आहेस का. नुपूर सांगते, हो, एका इव्हेंटसाठी आम्ही 5-6 दिवस बाहेर चाललो आहे, पण मी त्या आपल्या चाळीच्या बाजूला आहे ना, तेथे काळे मावशी राहतात, त्यांना डब्यांचं सांगितलंय, त्या डबे देतील. तर विष्णू मामा म्हणतात, डबे ते देतील, पण तुझ्या हातची चव आणि तू या ज्या छान छान नोट्स लिहून देते
त्याचं काय करायचं, त्या कोण देतील. तर लगेचच ती म्हणते, विष्णू मामा मला सुद्धा त्याचंच टेन्शन आलं आहे. विष्णू मामा तिला समजावून सांगतात, अगं मी तर चेष्टा करत होतो, डबे सुरू झाल्यापासून आजपर्यंत तू कधीच सुट्टी घेतली नाही आहे, त्यामुळे जा तू चांगलं काम करायला चालली आहेस ना, तुझं काम नक्की यशस्वी होईल. नुपूरला खूप आनंद होतो. विष्णू मामा डबे घेऊन तेथून निघून जातात. नुपूर ही आशाला सांगते, आई मी सगळं काम आवरते, तोपर्यंत तू आपल्या बॅगा घेऊन खाली जा आणि बॅगा कोठे ठेवायच्यात, कोणत्या गाडीत आपल्याला जायचं आहे ते पहा. आशा हो म्हणते आणि इकडे खाली सगळेजण आपापली तयारी करत असतात. दीप सगळ्यांच्या बॅगा गाडीत ठेवत असतो आणि कोमल त्याचबरोबर सीमा हे सगळे त्याच्याबरोबर जाणार असतात. तेवढ्यात आशा तेथे येते आणि म्हणते, कोमल आम्ही कोणत्या गाडीत बसायचं आहे. तेव्हा कोमल विचार करू लागते, तुम्ही ना. तर तेवढ्यात तायडी तेथे येते आणि सांगते, मी सांगते ना तुम्हाला कोणत्या गाडीत बसायचं आहे. तायडीला पाहून आशा खूप घाबरते आणि विचारते, तुम्ही येथे. तर तायडी म्हणते, मी येथे, अहो हे माझंच घर आहे, माझंच ऑफिस आहे, मी येथे नसेल तर मग कोठे असेल. आशा म्हणते, नाही तसं नाही, म्हणजे मी विचारत होते की कोणत्या गाडीत बसायचं आहे. तायडी म्हणते, तुम्ही ना, अहो तुम्ही अमेझिंग नुपूरच्या अमेझिंग आई आहात, मग तुमच्यासाठी साधीसुधी गाडी असेल का, तुम्ही ना या दीपच्या गाडीत बसा. हे ऐकून आशाला धक्काच बसतो. आशा विचारते, या गाडीत आणि नुपूर. तर तायडी म्हणते, नुपूर आहे ना दुसऱ्या गाडीने येईल, तुम्ही आता या गाडीत बसा दीपबरोबर आणि निघून जा. पण आशाचा पाय काही निघत नाही. ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत असते, पण तायडी तिला म्हणते, नका काळजी करू तुमच्या लेकीची, ती येईल मागून दुसऱ्या गाडीमध्ये, तुम्ही जा. पण आशाचा पाय काही निघत नाही आणि आशा जायला तयार नसते. पण तायडी ही जबरदस्तीने तिचा हात पकडते आणि दीपच्या गाडीमध्ये तिला नेऊन बसवते आणि जोरात दरवाजा लावून घेते. आशा खूप घाबरते. तायडी म्हणते, चला निघा आता, आणि दीप आशाला घेऊन तेथून निघून जातो. त्यामुळे तायडी खूप खुश होते आणि म्हणते, आशाबाई आता काय तुमच्या लेकीची आणि तुमची लवकर भेट होत नाही. आणि तायडी खूप खुश असते. थोड्या वेळानंतर किचनचं सगळं सामान एका टेम्पोमध्ये लोड होत असतं आणि वॉचमॅन तेथे असतो. तायडी त्याला बोलवते आणि म्हणते, वॉचमॅन पुढील 4-5 दिवस आम्ही कोणीही येथे नाही आहोत, त्यामुळे तू सुट्टी घ्यायची आणि तू सुद्धा गावाला जायचं. वॉचमॅन खूप खुश होतो. तायडी त्याला सांगते, आत्ता ही नोटीस दारावर चिटकव. आणि तो नोटीस दारावर चिटकवत असतो, तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि लगेचच तायडी तिला जाब विचारते, काय गं मटरच्या 5 बॅग होत्या, इथे 4 बॅगच का आहेत. तर नुपूर म्हणते, थांबा मी कोणाला आणायला सांगते. तर तायडी चिडून म्हणते, कोणाला सांगते म्हणजे, हे तुझं काम आहे, जाऊन तू घेऊन ये, कोल्ड स्टोरेजमध्ये असेल ती एक बॅग, जा पटकन. नुपूर म्हणते, ठीक आहे मी घेऊन येते. आणि नुपूर ही कोल्ड स्टोरेजमध्ये असलेली बॅग घ्यायला जाते. तायडीला खूप आनंद होतो आणि तायडीचा हाच प्लॅन असतो की नुपूर आता कोल्ड स्टोरेजमध्ये गेली आहे तर तिला कोल्ड स्टोरेजमध्ये कोंडून ठेवायचं, आणि म्हणजे नुपूरचा तेथे जीवच गेला पाहिजे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतीये आणि पुढे सुद्धा गाजवेल यात शंका नाही. ही मालिका लवकरच प्रेक्षकांची फेवरेट होणार आहे, कारण मालिकेची गोष्ट, कलाकार, पात्र, ट्विस्ट सगळंच एक नंबर आहे यात शंका नाही. आजचा एपिसोड तर खूप भारी होता. नुपूर ही घाबरलेली होती. हा इव्हेंट माझ्याकडे होईल की नाही अशी भीती तिला वाटत होती, पण आशाने तिची भीती दूर पळवली, तिला कॉन्फिडन्स दिला. आणि नुपूर आणि आशाचं नातं तर खूप सुंदर आहे, खूप भारी आहे यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडीने नुपूरला कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवलेलं असेल. नुपूर ही कोल्ड स्टोरेजमध्ये जाणार आणि या संधीचा फायदा घेऊन तायडी ही चक्क कोल्ड स्टोरेजचा दरवाजा बाहेरून लॉक करून घेणार. आणि मग नुपूर ही आतमध्येच अडकलेली असेल आणि तायडी म्हणेल, नुपूर जोपर्यंत तुझा माच कमी होत नाही ना तोपर्यंत मी काही तुला बाहेर काढत नाही. म्हणजे तायडीने आता जवळपास नुपूरचा जीव घेण्याचाच विचार केला आहे. आणि मग नुपूर ही एक बॅग घेऊन बाहेर येत असेल, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करेल, पण दरवाजा कुणीतरी लॉक केला आहे, त्यामुळे तिला दरवाजाच उघडता येणार नाही. आणि इकडे नुपूर या कोल्ड स्टोरेजमध्येच अडकून पडेल. कोल्ड स्टोरेजचं तापमान खूप कमी असेल, त्यामुळे नुपूरला त्रास होऊ लागेल. नुपूरला ही थंडी सहन होणार नाही आणि पाहता पाहता
ती तेथेच बेशुद्ध होऊन पडणार. इकडे मल्हारला समजणार की नुपूर इव्हेंटच्या ठिकाणी नाही पोहोचली आहे आणि ती कोणत्याच गाडीत नाही आहे. त्यामुळे मल्हार हा धावत पळत आपल्या ऑफिसमध्ये परत येईल आणि संपूर्ण ऑफिसमध्ये तो नुपूरला शोधत असेल. परंतु नुपूरचं दैव बलवत्तर म्हणून नुपूरचं हातातलं घड्याळ हे कोल्ड स्टोरेज बाहेरच पडलेलं असेल आणि तेव्हा मल्हारला वाटणार की नुपूरचं घड्याळ येथे पडलंय, याचा अर्थ नुपूर आतमध्ये असू शकते. आणि मल्हार कोल्ड स्टोरेज उघडणार, आतमध्ये जाईल, नुपूर नुपूर अशी हाक मारेल. तेव्हा त्याला दरवाजाच्या बाजूला नुपूर बसलेली दिसेल. परंतु नुपूर ही बेशुद्ध झालेली असेल. अतिशय थंड वातावरणामुळे नुपूर बेशुद्ध झाली आहे आणि तिची अवस्था खूपच बिकट असेल. तेव्हा मल्हार हा चक्क नुपूरला आपल्या दोन्ही हातात उचलणार आणि तेथेच एपिसोड संपतो. म्हणजे मल्हार नक्कीच आता नुपूरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि तिला लवकरात लवकर बरं करेल. फ्रेंड्स, खरंच यानंतरचे एपिसोड खूपच भारी असणार आहेत. तर तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.